2006 मधील नगरसेविका शीला सोनोले वहिनी यांचे चिरंजीव नेपोलियन सोनोले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आता त्यांची भेट झाल्या। प्रभागामध्ये जे पाण्याचा तुटवडा आहे, 2-3 दिवस सी वॉर्डला पाणी नाही, त्या संदर्भात टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आता त्यांना मी विचारणा केली। त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केले किंवा महापालिकेच्या टँकरची अवस्था काय, जरा 2 मिनटं माहिती दिली तर समाजामध्ये नागरिकांना ही जी माहिती मिळेल। सोनोले साहेब, काय परिस्थिती आहे आता टँकरची? आता महानगरपालिकेचे पूर्ण कोल्हापूर शहरामध्ये पाणी नसल्या कारणामुळे टँकर व्यस्त आहेत। आम्ही आपल्या मित्र परिवार पुन्हा भाड्याने वगैरे घेऊन आपल्या प्रभागात एक 8 ते 10 टँकर आता चालू केलेले आहेत। त्यांनी तिथे जाऊन भरून यायला फक्त वेळ जायला लागला आहे, पण जसं भरतील येतील तसं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे। फार जितकं देता येईल तेवढं द्यायला लागतं। या ठिकाणी सोनोले साहेबांनी सांगितले की महानगरपालिकेकडे टँकरची अवस्था अशी वाईट आहे की नगरसेवक सगळे टँकर ओढून न्यायला लागलेले आहेत, म्हणून तिने स्वतःच्या खर्चातनं एक 10 टँकर या ठिकाणी प्रभागामध्ये लावलेला आहे। जसे फोन येतील त्या पद्धतीने किंवा ज्या ठिकाणी बरोबर पाणी नाही त्या ठिकाणी गल्लीबोळामध्ये पाणी वितरित करण्याचा त्यांचा मानस आहे। पण ज्या ठिकाणी टँकर पाणी भरायला जातं तिथं लाईन लागलेलं आहे, त्यामुळे आज दिवसभरामध्ये वेळ लागेना, पण गल्लीबोळामध्ये पाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि त्यांनी तशी व्यवस्था केलेली आहे। फक्त साहेबांना विनंती आहे की जे बोर या ठिकाणी आता प्रभागामध्ये आहेत, जे मगाशी व्हिडिओमध्ये बोललो की चौकामध्ये जुने हँडपंपचे बोरिंग आहेत, ते बोर चालू करायचं या संदर्भात साहेबांना मी या ठिकाणी विनंती केलेली आहे। तिने मला ग्वाही दिलेली आहे। हर्षद गाडगेंना भेटून या भागातले सगळे बोर आहेत ते पुन्हा एकदा तिने चालू करतो, तिची माहिती घेतो असं सांगितलेलं आहे। धन्यवाद साहेब। चालू करू। ओके, धन्यवाद। मी सुशील मांदिगरे, सामाजिक कार्यकर्ता, जनौदवर पेठ। प्रभागातील पाण्याच्या समस्येबद्दल ज्यावेळी टँकरने पाणी पुरवठा करावा या संदर्भात मी व्हिडिओ टाकला, याची दखल घेऊन स्थानिक नगरसेवक प्रताप जाधव यांनी 15,000 लिटरचे 2 टँकर या प्रभागामध्ये फिरवायला चालू केलेले आहेत। त्यांचा फोन आला होता। ज्या नागरिकांना पाण्याची कमतरता आहे त्याने प्रताप जाधव सरकारांना फोन करा, त्या माध्यमातून टँकर उपलब्ध होतील। त्याचबरोबर नेपोलियन सोनोले सामाजिक कार्यकर्ते यांनी 10 टँकर स्वखर्चातून चालू केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा आपल्याला मिळेल। आणि महत्त्वाचं या ठिकाणी जो बोरिंगचा विषय मी बोललो होतो, या हँडपंपची जे बोरिंग आहे ते पुन्हा चालू करण्यासाठी प्रताप जाधव सरकार यांनी नगरसेवकांनी उद्या सकाळी बोरची माणसं लावून देऊन प्रभागात ज्या ज्या ठिकाणी हँड बोरिंग आहे ते उद्याच्या उद्या चालू करून देण्याचं आश्वासन त्यांनी फोनद्वारे मला दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। नेपोलियन सोनोले यांनीही सांगितलेलं आहे की ते बोरिंग आहे ते चालू करून घेऊया आणि 1 दिवस आड हा पाणीपुरवठा होणार आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या प्रभागामध्ये व्यवस्थित पाणी 1 दिवस आड या पद्धतीने येईल असे शाश्वती वाटते, पण नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा हीच